महत्वाचं या प्रशासनाला, या सरकारला आव्हान करायचं आहे। त्यामुळे आपण हे बंद ठेवाय। अरे ओढू नको ना रे बाबा, थांब ना जरासा, बोलू दे, नाही तर ओढूनच घेतो, असाच बोलतो नाही तर। त्यामुळे आपण एक कडकडीत बंद ठेवलेला होता आणि अनंतराज आंबेडकरांनी तेथून जो मेसेज दिलता की आज महाराष्ट्र बंद, त्या महाराष्ट्र बंदला आपण बी इथून आव्हान पेललं त्याचं आणि ते महाराष्ट्र बंद मध्ये आपला पुसद सामील आहे। पुसद मधली आपली जनता, आपले व्यापारी वर्ग, आपले दुकानदार, आपले हातगाड्यावाले आणि सर्वांनी आपल्याला शांततेचं योगदान दिलं, सर्वांनी बंद ठेवलं। ज्या ठिकाणी आज त्या ठिकाणी थोडस एक 10 मिनिटासाठी आपण बसूया। 10 मिनिट फक्त एक आतापर्यंत जे योगदान दिलं, सहकार्य केलं, त्यासाठी आणखीन परत तुम्ही एक 10 मिनिटं खाली बसा। सर्वांना कळकळीची विनंती आहे। भीमसैनिकांना आलेले आहेत, जे संविधान प्रेमी आहेत, जे अदर कास्टचे असतील पण तरी त्यांना किंवा या संविधानासाठी आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत, ते आपल्याला काही सूचना व मार्गदर्शन करणार आहेत। आणि एसडीओ आपल्याला इथे येऊन जोपर्यंत निवेदन घेत नाही तोपर्यंत आपल्याला निवेदनही द्यायचं नाही। नरेंद्रमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला, त्याचप्रमाणे येथील सर्व व्यापारी वर्गांनी या मोर्चाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे। परभणी पोलिसांचा आपण या ठिकाणी धिक्कार केला, त्याचप्रमाणे पुसद प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं आपण या ठिकाणी चांगलं अभिनंदन करू की त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य केलेलं आहे। तेव्हा बंधूंनो, आपण सर्व लोक सहानुभूतीनं, सर्व विविध पक्षाचे, विविध पंथाचे सर्व लोक आपण याच्यामध्ये सहभागी झालात। 10 तारखेला जी घटना घडली, त्या घटनेमध्ये जो भारतीय संविधानाच्या प्रतीचा त्या ठिकाणी जो तोडफोड केली, त्या तोडफोडीचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर घडला। पुसद शहरामध्ये आपण सर्व विविध संघटनांनी या ठिकाणी निवेदन दिले, परंतु कालची जी घटना आहे, जो एक सच्चा भीमसैनिक ज्याची पोलीस कस्टडीमध्ये, त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी झाली, पोलिसांनी बेदम त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याबद्दल संपूर्ण भीमसैनिक खडून उठला आणि आज सर्व महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर सर्व समाज आला। तेव्हा त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व भीमसैनिक जमलेले आहात। तर सर्वांचे बोलण्याची प्रतिक्रिया संपल्यानंतर आपल्याला त्या भीमसैनिकाला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे। तेव्हा पुढील वक्ते या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील। धन्यवाद। जय भीम। जय भीम। मागील 10 तारखेला या पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी अत्यंत दुर्दैवाची घटना त्या ठिकाणी परभणीमध्ये घडली। संविधान शिल्पाची त्या ठिकाणी काही समाजकंटकाच्या माध्यमातून तोडफोड झाली आणि व्यतीत झालेला समाजमान त्या ठिकाणी संविधान प्रेमी लोक पुढे आले आणि त्या माध्यमातून विनाकारण आपण त्या व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या, त्याचे ऑडिओ आपण ऐकले की काही ठिकाणी पोलीस नव्हे तर सामान्य लोक सुद्धा हातामध्ये काड्या घेऊन संविधान प्रेमी आपल्या युवकांना त्या ठिकाणी मारहाण करत होते। याचा अर्थ हा नियोजित षडयंत्र आहे, तुमच्या आमच्या विरोधामध्ये रचलेला, संविधानाच्या विरोधामध्ये रचलेला। आणि या घटनेची परिसीमा म्हणून मागच्या 14 तारखेला त्याच्यामधील एक सूर्यवंशी नावाच्या युवकाला पोलिसांनी त्या ठिकाणी बेदम मारहाण करून चक्क त्या युवकाला, त्या संविधानासाठी बाहेर निघलेल्या युवकाला आपलं प्राण गमावं लागलं। या घटनेचं या ठिकाणी एक ओबीसी या घटक नात्याने, एक भटका विमुक्त या घटक नात्याने या घटनेचा आणि त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या या दुष्कृत्याचा मी निषेध करतो। आणि सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व बांधवांना मी हे सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या ही वारंवार अन्यायाची जी मालिका आहे, मग 1972 पासूनचे वेगवेगळे रिपोर्ट जर असतील, आपल्याला या संदर्भामध्ये एकच करावं लागेल की मागील काळामध्ये अशीच घटना या पुसदमध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून हाटे नावाच्या एका युवकाचा नाहक बळी त्या ठिकाणी गेला। म्हणून समाज बांधव म्हणून आपल्या गटतट बाजूला ठेवून ज्या गावामध्ये जी घटना झाली असेल त्या गावामध्ये आपण आपल्या गटतट बाजूला ठेवून त्या हाटेचं प्रकरण उच्च न्यायालयाने स्थगित केलं। कुठलं न्याय आहे? आणि म्हणून समाज बांधवांनी आता सुप्रीम कोर्टाची दारं ठोकू, जो कोणी त्या हाटेचा मारेकरू असेल हे फक्त प्रतीक आहे। काल हाटे होता, आज सोमवंशी, उद्या कोणी आणखी कांबळे असेल, परवा कोणी खंदारे असेल, त्याच्यानंतर कोणी जाधव असेल। जोपर्यंत आपण शेवटी काय, आज मोर्चा निघला, उद्या बातम्या लागेल, परवाचं काय। आणि म्हणून आपल्या गावातलं प्रकरण असल्यामुळं आणि उच्च न्यायालयानं हाटेला न्याय दिल्यामुळं हाटे काय आणि सूर्यवंशी काय एकाच तत्वाचे संविधान प्रेमी याच्यातली एक वाक्यता लक्षात घेऊन आपण पुढील काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हाटेसाठी आपल्याला लढायचं आहे। झालेल्या घटनेचा मी निषेध करतो आणि एक गोष्ट सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे
ते फक्त एसटी पुरता मर्यादित नाही। या ठिकाणी माझे उपस्थित असलेले अनुसूचित जमातीचे शिक्षक बांधव असतील, या ठिकाणी ओबीसीच्या आमच्या वेगवेगळ्या संघटना आहेत। अरे तुमचं आमचं जगण्याला बळ या संविधानाने दिलेला आहे, तुम्हाला आम्हाला स्वाभिमान या संविधानाने दिलेला आहे। त्याच्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी जेवढा दलित बांधव ताकदीने निघत असेल, आपण 10 पटीने ताकदीने पुढे निघायला पाहिजे। झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि सोळंकी यांच्या पावन आत्म्याला त्या ठिकाणी शांती लाभो अशी तमाम भटक्या विमुक्तांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो। जय भीम साथियों, जैसा कि आप जानते हैं कि आज हम हमारे एक शहीद भीम सैनिक उसके निषेध में हमें तो यहाँ पे जमा हुए हैं। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानिब से मैं सैयद सिद्दीकुद्दीन यहाँ का तालुका प्रेसिडेंट, मैं इस बंद का जाहिर समर्थन करता हूँ। जैसा कि आप जानते हैं कि जो घटना हुई थी उसमें अगर जल्दी कार्रवाई होती, जो देशद्रोह की कार्रवाई, जो देशद्रोह का एक कांड हुआ उस दिन, तो उस दिन अगर पुलिस प्रशासन अगर जल्दी एक्शन लेता उस पे, तो इतना बड़ा है तो आज हादसा नहीं होता। इसके लिए हम परभनी पुलिस का भी जाहिर निषेध करते हैं और आने वाले दिनों में ऐसी घटनाएं ना हो, इसके लिए हम आज पुलिस प्रशासन को ये आगाह कराते कि इसके बाद कोई भी ऐसी घटना ना हो जिसमें कोई एक मासूम की जान जाए। जय भीम, जय संविधान। या ठिकाणी जमलेल्या संविधान प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना या ठिकाणी मी सप्रेम जय भीम करतो। परभणी येथील संविधानाच्या चौकटीची तोडफोड झाल्याच्या नंतर जे या ठिकाणी परभणीमध्ये उद्रेक या ठिकाणी उभा राहिला, संविधानाच्या स्मरणार्थ रस्त्यावर उतरलेल्या 9 युवकावर त्या ठिकाणी पोलिसांनी भयाड हल्ला केला। ज्या सरकारचे पोलीस आहेत त्या सरकारचा सर्वप्रथम मी निषेध नोंदवतो। या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयानं भारतीय संविधानाचा स्वाभिमान असला पाहिजे। ज्यांना स्वाभिमान नाही त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल झाले पाहिजे। ज्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण LLB वकिलीचं शिक्षण घेत असताना, त्याला कायद्याची माहिती असताना त्या युवकाला फरफटून नेऊन जेलमध्ये टाकून त्याला पाहिजे तसं मारून त्याचा जीव घेतला। त्या पोलिसांवर 302चे गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्या ठिकाणी जेवढा पोलिसांनी अत्याचार केला तेवढा जात्याअंदाजे जातीवादी लोक होते, पोलिसांना सहकार्य करणारे, त्या सर्वांना देशद्रोहाच्या खटल्यामध्ये जेलमध्ये टाकून त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले टाकले पाहिजे। जे जातीवादी लोक होते, जे संविधानाच्या स्मरणार्थ रस्त्यावर उतरले, त्यांना अडवून मारत होते, ते कोण या पोलिसाचे बाप होते का की त्यांना अडवण्याऐवजी त्यांना सहकार्य करून जे संविधानाच्या स्मरणार्थ उतरले त्यांना मारहाण करण्यात आली। आम्ही सर्वप्रथम या भारतातल्या असंविधानिक जे संविधान मानणारे नसणारे ते कोणी असोत त्या सर्वांचा या ठिकाणी निषेध नोंदवतो। आज या ठिकाणी पुसदमध्ये जे शांततेच्या मार्गाने बंद करण्यात आला, त्याच्यामध्ये सर्व जाती, धर्म, पंथ सर्व बाजूला ठेवून सर्व सामाजिक संघटना, सर्व व्यापारी संघटना, सर्व औषध विक्रेते, सर्व फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सर्व संघटना याच्यामध्ये सामील होऊन त्यांनी जे या ठिकाणी सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आयोजकाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। माझे 2 शब्द संपवितो। जय भीम। कायद्याचं शिक्षण घेणारा युवक होता, त्या युवकाला पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाल्यामुळे त्याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात। सर्व व्यापारी बांधवांनी सुद्धा याला सहकार्य केलेलं आहे। अशा घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी ही जी घटना आहे, त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचा आणि परभणी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी निषेध। काका तुम्ही बसावर थोडंसं आता मागे वा। देशाची आन आणि असलेले आपले संविधान, या संविधानाला जर कोणी धक्का लावत असेल आणि परभणी येथील आपले संविधान प्रेमी जर आंदोलन करत असतील, मोर्चे काढत असतील, बंद ठेवत असतील, तर पोलिसांचं काम नव्हे की त्यांना मारहाण करणे, कारण संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते संविधानानं आम्हाला दिलेली आहे। आमच्या बाबासाहेबांचा, आमच्या बापाने लिहिलेल्या संविधानावर जर तुम्ही गाला घालत असाल तर आम्ही शांत बसणार नाही। आणि
देशप्रेमी असलेल्या, आपल्या संविधान प्रेमी असलेल्या आंदोलकांवर जर असे गुन्हे दाखल होत असतील तर अशांची सुद्धा आम्ही गय करणार नाही. आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन मोर्चे करीत असताना, संविधानिक मार्गाने मोर्चे करीत असताना तुम्ही जर आमच्यावर गालबोट लावत असाल तर तुमची सुद्धा, या पोलिसांची सुद्धा गय केल्या जाणार नाही. माझ्या बाबासाहेबांचं संविधान अमर राहणार आहे, अमर आहे, अमर राहणार आहे. त्यामुळे अशांनी, जे संविधान प्रेमींनी या आंदोलनाला, कारण हे कोणत्याही एका जाती धर्मापुरतं संविधान नाही आहे, हे जे आंदोलन आहे कोणत्याही एका जाती धर्मापुरतं मर्यादित नाही. त्यामुळे आजच्या बंदला सर्वच समाजाच्या वतीने, या ठिकाणी संघटनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने दिलेलं समर्थन हे संविधानाला वाचवण्यासाठी आहे. कारण देशाचे संविधान जर वाचले तर संपूर्ण देश वाचेल. त्यामुळे आजच्या या संविधानाच्या सन्मानार्थ निघालेल्या मोर्चामध्ये आणि सर्वांनी, व्यापाऱ्यांनी बंद करून दिलेल्या सहकार्यामुळे मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद. जमाव तिथे जमला होता आणि त्या जमावामध्ये निवेदन देण्यासाठी किंवा त्याची सोमनाथ सूर्यवंशी हा पण होता. हा सोमनाथ सूर्यवंशी मूळ पुणे येथील, तो औरंगाबाद PhD साठी त्याची निवड झाली होती. LL आखरी वर्षासाठी तो तिथे आलेला होता. त्या निषेध करताना काही समाजकंटकांनी त्यावर बरंच काही अन्याय अत्याचार करून नंतर पोलिसांनी, जो व्हिडिओ व्हायरल झाले, पोलिसांनी यांना पकडून जो मारहाण केली, त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला लोखंडी रॉडने मारण्यात आल्याचं समजते. आणि त्या रॉडने मारल्यामुळे त्याच्यावर बरीच इजा झाल्यामुळे तो आज पोलीस कस्टडीमध्ये, न्यायालयीन कोठडीमध्ये, त्याचा जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याला सोडण्यात नाही आला आणि त्याचा मृत्यू झाला. या पोलीस प्रशासनाला आज खरंच समाजाने एकरूप येऊन त्यांना निषेध नोंदवून त्यांना काय करायचं हे या महाराष्ट्र शासनाला दाखवून दिलेलं आहे. परंतु त्याच्या मागे या पोलीस यंत्रणाला असे आदेश देऊन कोम्बिंग ऑपरेशन करण्यासाठी आणि घरातून काढून समाज बांधवांना मारण्यासाठी, कार्यकर्त्यांना मारण्यासाठी हा आदेश दिला कोणी, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि तो सोमनाथ सूर्यवंशी होता, त्याच्या घरच्या नातेवाईकांना त्याचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या घरातील एखाद्या व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये घेऊन त्यांना 50 लाखाची मागणी आणि त्यांना 50 लाख देण्याची मागणी समाजातर्फे केलेली आहे. हे शासनानं पूर्ण केली पाहिजे. आणि यानंतर असे प्रकार घरावर कोण आहे त्याच्या घरावर असो करणार, उठाच्याच घरावर का असो तिकडे बसवलं, संविधानाचा कायदा उठाचं उद्याच बसवलं आणि उद्या सगळ्याच्या मोहरावर पर्यंत आम्ही शांत राहिलो. शांततेच्या मार्गावर पुसद आज बंद आहे. मी म्हणतो या भारत देशातली काय व्हायलं की जेणे करून जेते त्या संविधानाच्या मागे, अरे थांबणार आहे कोण नाही, त्या संविधानाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना, संविधानाची विटंबना. अरे काय म्हणून होते वारंवार हीच विटंबना. या बंदच्या रॅलीमधून इथून इशारा देतो की जे हे समाजकंटक, हे जातीवादी जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आवाज दाबण्याचा काम करतील ना, तोपर्यंत हातात भीम सैनिक या रस्त्यावर उतरून अथांग सागर. आज पाहिलं तुम्ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताकदीमुळे आज रस्त्यावर आलो आपण आणि त्या संविधानाचं रक्षण करीत आहोत. त्यामुळे इथलच्या जातीवादी समाजकंटकांनी, या अंधभक्तांनी उघड्या डोळ्यांनी, उघड्या कानांनी ऐकावं. अरे बाबा, हे संविधानाचा रट्टा जर बसला ना तुला, हे जर आमचा खुटाचा आमच्याजवळ आहे, हे जर घातलं ना पाचर देत नाही तर जिंदगीवर फिटणार नाही. कारण आम्ही तथागताला मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागताच्या वटीत टाकलं, त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत मी शांत आहोत. आम्हाला टाइम लागणार नाही बे बडव्या. तुला आता या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देतो, इथं थांबतो. आपलं जे निवेदन आणि परत अशी भारतात कुठेही घटना घडली, आपला समाज एकत्र यावा ही विनंती करतो. आम्हाला येथील
व्यापारी वर्गाने इथून हातगाड्यावाल्यांनी यांनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं याबद्दल सगळ्याचा आभार व्यक्त करतो. आज पुसद कडकडीत बंद आहे. ज्याचा श्वास आणि ज्याचा घास ज्या संविधानामध्ये आहे ते संविधान प्रेमी सर्व रस्त्यावर आहेत. यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. निवेदन देतो. जय हो. एक मिनिट श्रद्धांजली राहिली. दादा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उभे राहा. सर्वांना विनंती. व्ही वाली व्ही.